अमृतवाहिनी प्रवरा नदीची परिक्रमा करत असताना आम्ही पोहोचलो अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपूर गावातील कोल्हाळेश्वर मंदिराजवळ। जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांनी शिवलिंग स्थापन केल्याचं सांगितलं जातं। जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र वनवासाच्या काळात दंडकारण्यातून फिरत होते तेव्हा प्रवरा नदीकाठी या भागात विश्रांतीसाठी थांबले असावे। प्रभू श्रीरामचंद्र दररोज शिवलिंगाची पूजा करत व पुढे निघत। या नित्यपूजेसाठी प्रभू श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी शिवलिंग स्थापन केलं असावं। नंतर या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं। मंदिराचा जीर्णोद्धार आता खूप सुंदर व आकर्षक करण्यात आलाय। याच जागेवर प्रभू श्रीरामचंद्रांनी शिवलिंग स्थापन केल्याचं सांगितलं जातं। प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा वनवासाच्या काळात या ठिकाणी आले होते तेव्हा या प्रवरा नदीच्या काठी वाळूचे शिवलिंग बनवून त्याची पूजा केली होती। नंतर काळानुरूप या मंदिरातील पुरातन शिवलिंग मंदिराच्या जीर्णोद्धारासोबतच बदलले गेलेत। या गावाला कोल्हार हे नाव या कोल्हाळेश्वर शिवलिंगामुळेच दिलंय आणि पुढचं भगवतीपूर नाव येथील भगवती मातेच्या मंदिरामुळे दिलंय। भगवती मातेचं मंदिर येथून जवळच प्रवरा नदीकाठी आहे, ज्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच टाकलेला आहे। या मंदिराच्या बाजूला एक छोटंसं केशव गोविंदाचं मंदिर आहे। यापुढे गुरुदत्तांचं मंदिर आहे। मंदिराच्या दुसऱ्या बाजूला श्री गणेशाचं मंदिर आहे व त्यामागे राधाकृष्णाचं मंदिर आहे। हे कोल्हाळेश्वर मंदिर नगर मनमाड हायवेवर प्रवरा नदीच्या पुलाजवळच आहे। मला हे कोल्हार गावातील कोल्हाळेश्वर मंदिर खूपच सुंदर, आकर्षक आणि मनमोहक असं वाटलं। तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं आणि त्याची माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढील व्हिडिओमध्ये देवी देवतांनी प्रवरा नदीकाठी स्थापन केलेले वेगवेगळे शिवलिंग आणि त्यांचा इतिहास बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा।